नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये हायड्रोकार्बन या पाठातील अल्केन या पाठाचा अभ्यास केला, या घटकांचा अभ्यास केला. आज आपण हायड्रोकार्बन मधील अल्किन या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शशांक कुलकर्णी ह्या यूट्यूब चॅनलवर आम्ही जे व्हिडिओ घेत आहोत ते व्हिडिओ स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड या दोन्ही पाठ्यपुस्तकानुसार घेत आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ हे आमचे क्रमवार जर पाहिलात तर आपल्याला चांगलं अंडरस्टँड होईल. लक्षात. तर आज आपण हायड्रोकार्बन संयुगातील अल्किन हा भाग पाहणार आहोत. आपण अभ्यासलेले आहे. हायड्रोकार्बन संयुगांचं जर आपण वर्गीकरण केलं तर आपण दोन मध्ये करतो, असायक्लिक किंवा ओपन चेन आणि सायक्लिक किंवा क्लोज्ड चेन. त्यानंतर आपण अभ्यास केलेला आहे ओपन चेनचे दोन भाग पाडले, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तर सॅच्युरेटेडला आपण अल्केन म्हटलेलं आहे आणि अनसॅच्युरेटेडचे पुन्हा दोन भाग पडतात. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बंध असतात. जर दुहेरी बंध असतील तर त्याला आपण अल्किन म्हणतो आणि ज्या हायड्रोकार्बन संयुगामध्ये तिहेरी बंध असतात त्याला आपण अल्काइन म्हणतो. तर ह्या अनसॅच्युरेटेड मधील आपण अल्किन ह्या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अल्किन म्हणजे काय? ज्या हायड्रोकार्बन संयुगामध्ये कार्बन कार्बनच्या अणूमध्ये ॲटलिस्ट वन डबल बॉन्ड असेल, कमीत कमी एक दुहेरी बंध असेल, अशा हायड्रोकार्बन संयुगाला आपण अल्किन असं म्हणतो, कारण यांच्यामध्ये दुहेरी बंध असतो. तर या दुहेरी बंध असलेल्या हायड्रोकार्बन संयुगाचं सामान्य सूत्र जर पाहिलं आपण तर काय असतं? CnH2n+2. या ठिकाणी n म्हणजे काय? n म्हणजे त्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या, तर त्याला आपण n कन्सिडर केलेलं आहे. लक्षात. आणि त्यामध्ये आपण विचार केला तर अल्किनला आपण दुसरं नाव काय दिलेलं आहे? ओलिफिन्स. याला ओलिफिन्स का म्हणतात? कारण अल्किनचे संयुगे ही हॅलोजन सोबत संयोग पाहून ऑइली कंपाऊंड फॉर्म करतात. उदाहरण इथिलीन पाहू आपण. इथिलीन हा जर हायड्रोकार्बन संयुग पाहिला, क्लोरीन सोबत संयुग पाहिला, इथाइल क्लोराईड हा ऑइली कंपाऊंड तयार होतो. ऑइली होत असल्यामुळे त्याला आपण ओलिफिन्स सुद्धा म्हणू शकतो. तर आपण जर तुलना केली आपण अल्किन आणि अल्किनमध्ये एकेरी बंध असतो, बरोबर आहे, आणि अल्किनमध्ये दुहेरी बंध असतो. त्यामुळे कार्बन कार्बनच्या अणूमध्ये असलेला दुहेरी बंध हा अल्किनमध्ये शॉर्ट असतो. त्याची बॉन्ड लेंथ जर पाहिली तर 134 पिकोमीटर आणि इथेनमध्ये पाहिला आपण सिंगल बॉन्ड असतो, तो का बॉन्ड लेंथ जास्त असतो, तो असतो 154 पिकोमीटर. लक्षात. जर आपण या तुलना केली तर अल्किनमध्ये दुहेरी बंधमध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो आणि एक पाय बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्ड म्हणजे काय? जो बॉन्ड दोन अणूच्या मध्ये एंड टू एंड ओव्हरलॅपिंग तयार होतो आणि एंड टू एंड म्हणजे या पद्धतीने. तर यामध्ये ओव्हरलॅपिंग रिजन जास्त असतं. जेव्हा ओव्हरलॅपिंग रिजन दोन ऑर्बिटचं जास्त असतं तेव्हा मुक्त होणारी ऊर्जा जास्त असते, म्हणून तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो. सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग का असतो? तर ओव्हरलॅपिंग रिजन एंड टू एंड असते आणि मोर एनर्जी लिबरेट होते, म्हणून हा स्ट्रॉंग असतो. हा स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड अल्किनमध्ये पाहायला मिळतो. पण अल्किनमध्ये शॉर्टर बॉन्ड लेंथ आहे, सिग्मा आणि पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्डची ओव्हरलॅपिंग अशी लॅटरल ओव्हरलॅपिंग होते PP ऑर्बिटची. तर त्यावेळेस ओव्हरलॅपिंग रिजन कमी असतो आणि मुक्त होणारी ऊर्जा ही कमी असते, म्हणून पाय बॉन्ड हा वीक असतो. म्हणून अल्किन हा कम्पॅरेटिव्हली अनस्टेबल किंवा हायली रिॲक्टिव्ह असतो. कोणापेक्षा? अल्किनपेक्षा. म्हणून अल्किन हे इलेक्ट्रोफिलिक रिजनच्या सोबत संयोग पाहून ताबडतोब सॅच्युरेटेड कंपाऊंड तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. लक्षात. तर आज आपण हा छोटासा भाग पाहिलेला आहे. आय विल टीच टू यू इन दिस video is the next point in the hydrocarbon chapter is the alkene. You know that hydrocarbon compounds are mainly classified into two types: acyclic or open chain hydrocarbon, and second one cyclic or closed chain hydrocarbon. The acyclic or open chain hydrocarbons are further divided into two types depending upon the type of bonds. If the compound contains single covalent bond are called saturated compound, and second one is if the hydrocarbon compound contains the two or more than two bonds, double or triple bonds, such compounds are called as the unsaturated compounds. Unsaturated compounds are further classified into two types. If the hydrocarbon compound contains a double bond, carbon-carbon double bond are called alkene. If the hydrocarbon compound contains triple bond, carbon-carbon triple bond are called alkyne. Today I will teach to you the next point is the alkene. How to define the alkene? Alkene is a unsaturated hydrocarbon compound. The aliphatic hydrocarbon compound, unsaturated aliphatic hydrocarbon compound which contain at least one double bond. Such hydrocarbon compounds are called as the alkene. The general molecular formula
the general molecular formula of alkene is CnH2n. What is the N here? N means number of carbon atom in the molecule. Understand? Substitute the value of N. Let us consider N is equal to 2. Substitute the value in this formula C2H2 into 2 C2H4. This is the first member of the alkene. C2H4 is the name of compound is the ethene. The structure of the ethene is like this: CH, CH, double bond, CH. Name of compound is a ethene. General molecular formula is CnH2n. This alkene is also called as the olefins. Why are called the olefins? Because alkene compounds generally react with halogens to form a oily compound. For example, when ethene is react with chlorine to form ethyl chloride, is an oily substance. Therefore, generally alkenes are also called as the olefins. What is the reason? Alkene form a oily compound after the reactions of halogen, hence it is called as the olefins. I understand up to these points. Next, you compare the reactivity of alkene and alkane. For example, ethane. Example of alkane is a ethane, C2H6. This is the ethane. It is an example of alkane. And it is an example of alkene. What is the difference in between these two compounds? They contain the double bond, they contain the single bonds. Comparatively, the alkene is unstable or highly reactive. Why it is unstable or highly reactive? Due to presence of double bond. You remember, in case of alkene or in the ethene, they contain the two types of bond, sigma bond and pi bonds. In case of alkane, only sigma bond. If you measure the bond length in between the ethene and ethane, the bond length it is shorter. It is a bond length is 134 picometers, and this bond length is a 154 picometers. Means in alkene, the carbon-carbon double bond is shorter. They contain the double and single bonds. But in case of alkane, the bond length is more. Again, it is a stronger bond as compared to the alkene. Why? In case of alkene, they contain the how many sigma bonds? 1, 2, 3, 4 and 5. 5 sigma bond and 1 pi bond. Try to understand the definitions of sigma and pi bond. You always complete in paper first. What is by sigma bond? The covalent bond which is formed by end-to-end overlapping. For example, such type of overlapping takes place in a s orbital. This is the s orbital, the spherical shape, SS bond. This is the overlapping region. End-to-end overlapping is also observed in the s and p orbital also. Is the p orbital, s orbital, here is the overlapping the end-to-end or axis to axis, or sometimes the overlapping also observed in the pp bonds, pp orbitals. Here also, which type of overlapping? End-to-end overlapping. If such type of first, second, 3 possibilities there for the formation of sigma bond. Such type of phenomena observed in the formation of sigma bond. This is the end-to-end overlapping. You remember, whenever the end-to-end overlapping or coaxial overlapping, then the overlapping region is more. There the large energy or more energy liberated here. Therefore, sigma bond is strong bond. But in case of pi bond, the overlapping takes place laterally. It is only observed in
pp orbitals. This is the overlapping region. It is a very less. Therefore, less amount of energy is liberated. Therefore, overlapping region is less, liberated energy less. Therefore, the pi bond is weak bond as compared to the sigma bond. In case of ethene, they contain the sigma and pi bonds. Pi bond is a weaker bond. They are break fastly. Therefore, whenever the alkenes react with any reagent, like an electrophilic reagent, then the pi bonds is break and electrophilic reagent is attack on the electron deficient carbon atom and to form a saturated compound. It means that comparatively, question may be asked, ethene is more reactive than ethane. Why? In the ethene, they contain the double bond. Due to presence of double bond, they are highly reactive. But in case of ethane, they contain the strong sigma bond and single bond. Therefore, it is a less reactive. Ethene is unstable or highly reactive. They fastly attack on the electrophilic reagent and to form a saturated compound. In short, generally unsaturated compounds are undergoes the addition reaction at normal condition. You understand? How do you draw these? This is the dash structures. This is the dash structures of ethene. It is also called as the dash structure. How will you draw the dot Lewis structures? You know that one covalent bond contains the pair of electron, two electrons. This is the electrons of carbon. This is the hydrogen, carbon, hydrogen bond, sigma bond. This is the another carbon, say hydrogen bond. And carbon, carbon contain the two bond. These two electrons of each carbon atom form a two bond. This is the carbon electron, hydrogen electron, hydrogen electron. It's called as the Lewis dot structures. Question may be asked, draw the dash and electron dot structure of ethene. Then cross indicates for the electron of carbon and dot for electron of hydrogen atom. This is the molecular formula of ethane. This is the dash structure and this is the dot structure of ethane. I understand. Some question may be asked on this point. That question will be given at the below in the description box of the video. You understand? Thank you.